मी डॉक्टर स्वाती चकोर आणि तुम्ही पाहता आहात संपूर्ण आरोग्याचं आणि फिटनेसचं खरं विज्ञान, सवयी बदलून फिट होण्याचा मार्ग. तर आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्त्वाच्या पण गोंधळात टाकणाऱ्या विषयावर. व्यायाम म्हणजे नेमकं काय? वॉकिंग हा व्यायाम आहे का? नीट NEAT म्हणजे काय भानगड आहे? आणि फॅट लॉससाठी केवळ व्यायाम पुरेसा का नसतो? आयुर्वेदामध्ये व्यायामाबद्दल काय सांगितले आहे? तर सर्वात प्रथम पाहूयात व्यायाम म्हणजे काय. तर बरेच लोक म्हणतात मी दररोज 1 तास वॉक करतो, मग वजन का वाढतं? तर याचं उत्तर आहे व्यायाम म्हणजे फक्त तुम्ही जिम मध्ये किंवा योगा क्लासमध्ये घालणारा वेळ नाही. व्यायाम म्हणजे शारीरिक हालचाल, पण त्याचे प्रकार वेगवेगळे असतात. या संबंधीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करते, नक्की चेक करा. या व्हिडिओमध्ये आपण प्रकाराबद्दल डिटेल्स बोलणार नाहीत. तर दुसरा आहे कॅलरी आउट म्हणजे काय. आपण जेव्हा फॅट लॉसच्या गोष्टी करतो तेव्हा आपण बोलतो कॅलरी इन म्हणजे आपण काय खातो किंवा पितो ज्यातून आपल्याला ऊर्जा मिळते, कॅलरीज मिळतात, त्याला कॅलरी इन असे म्हणतो. वर्सेस कॅलरी आउट म्हणजे आपण ऊर्जा कुठे वापरतो त्याला कॅलरी आउट असे म्हणतो. त्यात कॅलरी आउट म्हणजे शरीराने दिवसभरात वापरलेला ऊर्जेचा एकूण खर्च. तर ही 4 गोष्टीमुळे मध्ये वापरली जाते. पहिलं आहे BMR, बेसल मेटाबॉलिक रेट. शरीर झोपेत असतानाही ऊर्जा वापरतं. श्वास घेणं, हृदयाची धडधड, पेशी दुरुस्त होणं, शरीर दुरुस्त करणं, डिटॉक्स करणं, शरीराची झीज भरून काढणं, यासाठी जवळपास 60 ते 70% ऊर्जा किंवा कॅलरीज वापरल्या जातात. दुसरा आहे TEF म्हणजे थर्मिक इफेक्ट ऑफ फूड. म्हणजे काय तर खाल्लेलं अन्न पचवायला सुद्धा ऊर्जा लागते आणि 10% ऊर्जा ही अन्न पचनासाठी वापरली जाते. तर तुम्ही काय खाता हेही तितकंच महत्त्वाचं आहे कॅलरी आउट मध्ये. तिसरं आहे EAT म्हणजेच एक्झरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस. जिम, वॉक, रनिंग यामध्ये लागणारी ऊर्जा. 5 ते 10% ऊर्जा फक्त व्यायाम एक्झरसाइज साठी वापरली जाते. चौथं आहे नीट, नॉन एक्झरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस. हेच आपल्या आजच्या मुख्य चर्चेचं केंद्र आहे. 15 ते 30% ऊर्जा ही नीट म्हणजेच नॉन एक्झरसाइज ऍक्टिव्हिटी मध्ये वापरली जाते आणि आपण फक्त एक्झरसाइज म्हणत राहतो. तर एक्झरसाइज ऍक्टिव्हिटीपेक्षा जास्त ऊर्जा ही नॉन एक्झरसाइज ऍक्टिव्हिटीसाठी वापरली जाते. तर नीट म्हणजे काय मग? नीट म्हणजे नॉन एक्झरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस. साध्या भाषेत सांगायचं झालं तर व्यायामाशिवाय होणाऱ्या हालचालीमध्ये लागणारी खर्च होणारी ऊर्जा. उदाहरणार्थ तुम्ही पायऱ्या चढलात, घरात थोडं इकडे तिकडे फिरलात, बाथरूमला चालत गेलात, उभं राहून फोनवर बोललात, स्वयंपाक करताना फिरलात, ही सगळी नीट ऍक्टिव्हिटी. नीट वर्सेस एक्झरसाइज. आता एक विचार करा, जर तुम्ही 1 तास जिम मध्ये एक्झरसाइज केलात आणि उरलेले 23 तास फक्त बसून काढलेत तर फॅट लॉस होईल का? उत्तर नक्कीच नाही. तुमचा मेटाबॉलिझम ऍक्टिव्ह ठेवायला दिवसभर नीट वाढवणं अत्यंत आवश्यक आहे. सायंटिफिक स्टडीज सांगतात जे लोक दिवसभर नीट ऍक्टिव्हिटीज करत असतात, उदाहरणार्थ जास्त चालतात, उभे राहतात, घरी कामं करतात, त्यांचं फॅट लॉस जास्त कन्सिस्टंट असतं आणि ते परत वजन वाढू देत नाहीत. या उलट जे बैठे कामं करणारी लोक त्यांची नीट ऍक्टिव्हिटी खूपच कमी असते. उदाहरणार्थ ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती किंवा घरकाम करणाऱ्या स्त्रिया इत्यादी यांचे बैठी कामं जास्ती असतात, त्यामुळे नीट ऍक्टिव्हिटी अत्यंत अल्प असते. तर प्रॅक्टिकल टिप्स काय आहेत नीट कसं वाढवायचं त्याच्या? तर प्रत्येक तासाला 2 मिनिट उभं राहा, चाला किंवा स्ट्रेचिंग करा. लिफ्टऐवजी पायऱ्या वापरा, फोनवर बोलताना फिरा, घरात लहान कामं स्वतः करा, मेडच्या भरोशावर राहू नका. संध्याकाळी थोडा वेळ किंवा मैदानी खेळ किंवा घराभोवती चालणं. कार थोडी लांब पार्क करा आणि चालत जा.
तर फायदा काय आहे याचा? तुमचं BMR आणि ओव्हरऑल कॅलरी आउट वाढेल आणि तुम्ही जास्त नैसर्गिकरित्या फॅट बर्न कराल. फॅट लॉससाठी जिममध्ये घाम गाळणं हे एक फक्त भाग आहे, पण खरं ट्रान्सफॉर्मेशन दिवसभराच्या लहान हालचालीमध्ये लपलेलं असतं. तर तुमचं लक्ष ठेवा, फक्त एका तासाच्या एक्झरसाइजवर नाही, तर 24 तासातल्या नीटवर. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अजून असेच सायन्स बेस्ड फिटनेस व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी नीट वाढवायला सुरुवात करतोय. तयार आहात का स्मार्ट मुवमेंट लाईफस्टाईल सुरू करायला? तर आता पाहूया, वॉकिंग म्हणजे एक्झरसाइज आहे का? उत्तर थोडकं पण स्पष्ट सांगायचं झालं तर हो, वॉकिंग एक प्रकारचं एक्झरसाइज आहे. पण कसा, किती, कधी आणि कोणासाठी हे अवलंबून असतं. समजून घेऊया सविस्तर. समजा तुम्ही बिगिनर आहात किंवा सेडेंटरी व्यक्तींसाठी, म्हणजे ज्यांची जीवनशैली बैठे आहे, त्यांच्यासाठी, ज्यांना कुठलाही व्यायाम करायची सवय नाही, दिवसभर बसून राहतात, त्यांच्यासाठी 30 ते 40 मिनिट चालणं हे एक उत्तम सुरुवात आहे व्यायामाची. वॉकिंगमुळे रक्ताभिसरण सुधारतं, पचन सुधारतं, जोडीला NEAT वाढतं. पण मॉडरेट फिटनेस असलेल्या लोकांसाठी, ज्यांनी आधीपासूनच वॉकिंग चालू आहे असे, त्यांच्यासाठी फक्त वॉकिंग पुरेसं नाही. त्यांना फास्ट पेस्ड वॉकिंग म्हणजेच ब्रिस्क वॉक, इनक्लाइन वॉकिंग म्हणजे चढावरती चढणे, किंवा इतर प्रकार जसे की स्ट्रेंथ ट्रेनिंग, हिट वर्कआउट याची जोड द्यावी लागते. तिसरं, वजन कमी करण्यासाठी किंवा फॅट लॉस साठी केवळ वॉकिंगवर विसंबून राहणं चुकीचं ठरू शकतं. तुमचं कॅलरी आउट जास्त करायचं असेल तर वॉकिंग व्यतिरिक्त रेजिस्टन्स ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग, ऍक्टिव्ह नीट आणि थोडा स्ट्रक्चर्ड कार्डिओ लागतो. वॉकिंग एक्झरसाइज आहे का? कधी उपयोगी? तर स्लो वॉक म्हणजे हळूवार चालणं हे नीट ऍक्टिव्हिटी आहे. याने फक्त बरे वाटते, हलकं वाटतं, परंतु हा व्यायाम नाही. ब्रिस्क वॉक हा व्यायाम आहे, पण कोणासाठी? बिगिनर आणि लाईट कार्डिओसाठी. इनक्लाइन वॉक किंवा चढावरती चालणं हा एक्झरसाइज आहे, पण हा मॉडरेट इंटेन्सिटी आणि कार्डिओसाठी. फक्त वॉकिंग मात्र अपुरी. फॅट लॉस फिटनेससाठी वॉकिंग एकटं पुरेसं नाही. तर अंतिम विचार काय? तर वॉकिंग ही सुरुवात असू शकते, पण प्रगतीसाठी तीच पुरेशी नसते. त्यामुळं वॉकिंग सोबत शरीराला चॅलेंजिंग मुवमेंट, हालचाली द्या, पण मग तो फॅट लॉस असो किंवा फिटनेस. तर तुमच्या लक्षात आलंच असेल, वॉकिंग हे एक्झरसाइज आहे की नाही. आता आयुर्वेदानुसार व्यायामाची परिभाषा पाहूयात. तर चरक संहितेमध्ये असे म्हटलं आहे, बलम बल वर्ण स्वरूप अग्निस्थैर्य लाघवंच देहिनाम व्यासेनेव लभ्यते निरामयत्वम च अन्यथा. व्यायाम केल्याने शरीराला बळ, तेज, रूप म्हणजे स्वस्थ त्वचा, चांगली पचनशक्ती, सहनशक्ती, शरीरात हलकेपणा आणि आजारापासून संरक्षण मिळते. आयुर्वेदानुसार व्यायाम म्हणजे शरीराच्या क्षमतेनुसार दररोज नियमितपणे योग्य ऋतू आणि प्रकृतीनुसार केलेली हालचाल, जी शरीरातील दोष समतोल ठेवते व आरोग्य टिकवते. व्यायामाची मर्यादा म्हणजे किती व्यायाम करावा? तर आयुर्वेदामध्ये सांगितले आहे, अर्धबलम व्यायाम म्हणजे शरीराच्या अर्ध्या शक्तीपर्यंत व्यायाम करावा. म्हणजे काय? तर खालील लक्षणे दिसेपर्यंत करावा. कपाळावर घाम यायला लागेपर्यंत, श्वास थोडा जोरात होईल इथपर्यंत, पण पूर्ण दम लागणार नाही. ऋतूनुसार व्यायाम किती करावा? तर उन्हाळ्यामध्ये सौम्य हलका व्यायाम करावा, थंडीमध्ये थोडा तीव्र व्यायाम चालतो, पावसाळ्यामध्ये सौम्य स्ट्रेचिंग, योगासनेच करणं योग्य. आयुर्वेदात प्राधान्याने दिलेले व्यायाम प्रकार कुठले? तर सूर्य नमस्कार, योगासने, प्राणायाम, जलविहार म्हणजे स्विमिंग, चालणं, खेळ शरीराला अनुरूप.
अंतिम विचार काय, तर आयुर्वेदात व्यायाम म्हणजे केवळ फिट दिसण्यासाठीचा उपद्व्याप नाही, तर हा एक दिनचर्येचा आवश्यक भाग आहे. म्हणजे दररोज अंघोळ करणे, ब्रश करणे जितकं महत्वाचं तितकंच व्यायाम करणंही एक दिनचर्येचा भाग. ज्या व्यायामामुळे शरीर, मन आणि प्राण या तिन्हीचं आरोग्य उत्तम राहतं. तर या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी मी माहिती सांगितली ती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल. शंका बऱ्यापैकी क्लिअर करण्याचा मी प्रयत्न केला. तरी तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल नक्कीच धन्यवाद. म्हणजेच तुम्ही फिटनेससाठी प्रयत्न करत आहात असा अर्थ आहे. आणि डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वस्थ आणि मस्त जगा डॉक्टर स्वाती सोबत. धन्यवाद.